नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन व्लॉगमध्ये मी नैना तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप 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 मस्त जावो ही देवाचरणी प्रार्थना। तर आमच्या पृथ्वीनं वैलाशीमध्ये नवीन एक फ्रँकीचं दुकान झालंय, तिथं जाऊन ही फ्रँकी आणलेली। मला काय कुठल्या अँगलने ही फ्रँकी वाटत नव्हती आणि खूपच तेल वगैरे घातलेलं होतं, त्यामुळे मला काय ते आवडलं नाही। त्याच्यानंतर माझं एक मेशोचं पार्सल दुकानमध्ये दुपारीच आलेलं आणि ते मुलांनी आता शाळेतून येताना घेऊन आलेले घरी, तर मी ते अनबॉक्सिंग केलं। ते काय आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। चला तर टॉवेल अडकवायला किंवा छोटे छोटे कपडे अडकवायला माझ्याकडे हँगर नव्हते। मी अशीच एक खिडकीला दोरी बांधलेली आणि त्याच्यावर मी टॉवेल वगैरे स्वेटर टाकत होते। तर मला असं काहीतरी अनकम्फर्टेबल नको होतं, घरात बेडरूम सुटसुटीत वाटावी, छान वाटावी, यासाठी काहीतरी पाहिजे होतं। आणि हे हँगर असे डोअरला लावायचे असतात आणि मी मेशोवरून हे ऑर्डर केलेलं। मी काम करेपर्यंत ही आमची कुलपी माझ्या पाठीमागनंच असते, मी काय करायले काय नाही, भांडी घासताना पण ती माझ्यासोबतच बसलेली असते। आणि कपड्यांचा किती पसारा पडलाय आणि खूप म्हणजे एक आठवडाभर तरी कपडे व्यवस्थित ठेवले नाहीत। आमच्या घरात आठवड्याला कपडे नीटनेटके ठेवावे लागतात, कारण मुलं शाळेच्या धावपळीत आणि मी दुकानात जायच्या धावपळीत कपडे असेच काढून एक ड्रेस घेताना किंवा दुसरा ड्रेस घेताना असं एका खालचे एक कपडे पडतात आणि बाहेर जर गेले तर त्यातून साड्या पण, त्यामुळे अशा टॉवेल सगळे लावले। आणि माझी ही एक बॅग पण मी ह्या हँगरमध्ये अडकवली। मेशोवरून मागवलेलं हँगर मला आवडलं, कारण त्यावर कितीही ओझं दिलं तरी ते हलत नव्हतं। इतके टॉवेल, एक माझी पर्स, साहेबांचं शर्ट तिथं मी अडकवलं आणि असे 2 हँगर मी मागवलेत। आणि मी अशी पोच देतच होते तोपर्यंत पृथ्वी दरवाजा उघडून आतमध्ये आला। आणि आता रूमची अवस्था बघा किती बेकार झाली आणि मला ते क्लीन करायचं आहे। आणि मी माझ्या काही साड्या या बॅगमध्ये ठेवलेल्या, मग ह्या बॅगमधल्या साड्या काढून मी त्या दुसरीकडे ठेवायचं प्लॅन केलेलं। मग बॅग आणून मी थोडीशी अशी पोच पण दिली, तर हा पसारा। त्याच्यानंतर मी सगळ्या माझ्या साड्या प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज वगैरे घालून त्या मी कॅरी बॅगमध्ये भरून त्या मी कुठं ठेवल्या मी नंतर कधीतरी सांगेनच। आणि ह्या ट्रंकमध्ये पण माझ्या खूप साड्या आहेत, तर त्याही काढून मी नीटनेटके ठेवायचं होतं। आणि पूर्ण मी क्लीन केल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करते मग अशी कपाट कसं होतं आणि आता किती सुंदर व्यवस्थित लावलं आहे। आणि हे आठवड्यापुरतंच असतंय, आठवड्यानंतर परत याची अवस्था जैसे थे होते। आणि हा माझा मेकअपचं जे सामान आहे तेही मला एक दिवस काढून क्लीन करायचं आहे। तर माझी ही क्लीन रूम तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि असे हँगर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मेशोवरून मागवू शकता। चला तर पुन्हा भेटूया एक छानसा व्लॉग घेऊन। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।